मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची कबुलीच देणारं महापौरांचं म्हणजेच स्नेहल आंबेकरांचं पत्र झी मीडियाच्या काल हाती लागलं। आम्ही त्याच्यावरती बातमी दाखवली आणि एकच खळबळ माजली। या प्रकरणी आता एका पालिका कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। मंगळवारी संध्याकाळी उशिरा महापौरांच्या निकटवर्तीय कर्मचाऱ्याची के पश्चिम पालिका वॉर्डमध्ये बदली करण्यात आल्याचं समजतंय। महापौरांच्या या गोपनीय पत्राचा गौप्यस्फोट झी मीडियाने करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या सगळ्या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। स्टुडिओमध्ये मान्यवर इथे माझ्याबरोबर आहेत, पण आपण या लेटरमध्ये महापौर काय म्हणाले आयुक्तांना ते आपण पाहूया। रस्त्यांमध्ये देखील झालेला आहे। रस्त्याचं काम करताना जे डेब्रिज प्रायव्हेट डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकणं बंधनकारक असतं कॉन्ट्रॅक्टर्सवरती। कॉन्ट्रॅक्टर्स त्याचा मोबदलाही घेतात, त्याकरता मोठी रक्कम पालिकेकडून त्यांना अदा केली जाते। मात्र हे प्रमाण नालेसफाईच्या उपशापेक्षाही 10 पटीनं मोठं आहे। पण कॉन्ट्रॅक्टर्स पालिकेचं यात मोठं आर्थिक नुकसान करतायत। डेब्रिज वाहून नेण्याच्या कामामध्ये 20%च फक्त काम होतंय, 80% पैसा हा कॉन्ट्रॅक्टर्स आणि अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये जातोय। ही सगळी भ्रष्टाचारी यंत्रणा आहे। त्यामुळं रस्ते विभागाच्या कामांची चौकशी व्हावी, तसंच कॉन्ट्रॅक्टर्स आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती या पत्रातून महापौरांनी आयुक्तांना केली आहे। खरं तर काल आपण ही बातमी दाखवली, सर्वसामान्य मुंबईकरांना कायम असे हे धक्के बसत असतात, तसा हा एक आणखी धक्का बसला। पण स्वतः महापौर जेव्हा आयुक्तांकडे अशी मागणी करतात याची मोठी चर्चा झाली। आता इथं स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर संदीप देशपांडे आहेत, मनसेचे गटनेते महापालिकेतले। संदीपजी स्वागत आपलं। आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरीताई पेडणेकर आहेत, आपलं खूप खूप स्वागत। संदीपराव, या सगळ्यामधून काय वाटतं आपल्याला? सत्ताधारी महापौर आयुक्तांना पत्र लिहितात, केंद्रात सत्ता कोणाची आहे, राज्यामध्ये सत्ता कोणाची आहे, महापालिकेत सत्ता कोणाची हे सगळ्यांना माहिती आहे। पालिकेच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर रोज सोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना महापौरांनी अशा पद्धतीने हे पत्र पाठवलंय। या पत्रातल्या मजकुराला आपण पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया होती विरोधी पक्षातला नेता म्हणून? मला असं वाटतं की महापौरांना जे अनुभव आला असेल किंवा त्यांचं जर म्हणणं असेल की या सगळ्या प्रकरणात भ्रष्टाचार आहे, तर निश्चितपणे गेल्या 5-10 वर्षापासून विरोधी पक्ष सातत्याने ही गोष्ट प्रशासनापुढे मांडतोय, स्थायी समितीपुढे मांडतोय। स्थायी समितीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही ही गोष्ट मांडलेली आहे तेव्हा तेव्हा मेजॉरिटीचा वापर करून स्थायी समिती अध्यक्षांनी रोडची टेंडर्स पास केलेली आहेत। हे वास्तव आहे, हे सत्य आहे, म्हणजे नाकारण्यात काही अर्थ नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, या संदर्भात माननीय राजसाहेबांनी पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला आम्ही निवेदन दिलं होतं की कसं कॉन्ट्रॅक्टर्स रिंग करतात, कसं कामामध्ये भ्रष्टाचार होतो, काय होतं, या संदर्भात पत्र दिलं होतं। हायकोर्टाने वेळोवेळी महानगरपालिकेच्या रोड विभागावर ताशेरे ओढलेले आहेत। हे सगळं होत असताना सातत्याने सत्ताधारी पक्षांकडनं वारंवार या सगळ्या गोष्टींना क्लीन चिट दिली जात होती। आज आदित्य साहेब असतील, ते जेव्हा दौरा करत होते त्यावेळेला ते म्हणायचे रोडचं काम समाधानकारक आहे, तेव्हाही आमचे काही आक्षेप होते, ते आक्षेप आम्ही वेळोवेळी नोंदवले होते। हे सगळं होत असताना, हे सगळं विरोधी पक्ष आरोप करत असताना सातत्याने जी भूमिका होती सत्ताधारी पक्षाची ती हीच होती की रोडचं काम अगदी व्यवस्थित झालंय, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, इतर काही गोष्टींमुळे रोड खराब होत आहेत। पण जेव्हा आता त्यांच्या खुद्द महापौर या म्हणतायत की रोडच्या कामात भ्रष्टाचार होतो आणि रोडचं काम तसं भले तरी आत्ता म्हणजे पत्रामध्ये म्हणताना फक्त ते एक्सकव्हेशन बद्दल बोलले आहेत, पण त्यांची जर शेवटची वेळ आपण पत्राची बघितली तर त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की पूर्ण रोड विभागाची याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे। हीच मागणी आम्ही सातत्याने करत होतो। मग इतके वर्ष तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टर्सना डिफेंड केलं, आज महापौरांनी जर पत्र दिलंय, काही का असे ना, आमचं म्हणणं आहे जर महापौरांनी पत्र दिलंय म्हणून जर चौकशी होणार असेल आणि त्यातनं जर भ्रष्टाचार बाहेर निघणार असेल तरी आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करतो। किशोरताई, मी आपल्याकडे येतो। नालेसफाईत जसा भ्रष्टाचार आहे तसा रस्त्याच्या कामातही भ्रष्टाचार आहे असं महापौर म्हणतायत आणि खरोखर हे लेटर नाही तर लेटर बॉम्ब बनून सत्ताधाऱ्यांवरती आदळलाय अशी जी चर्चा आहे, काय याला उत्तर द्याल आपण? एक प्रकारे नालेसफाईतही भ्रष्टाचार झाला असं आपल्या पक्षाच्या पालिकेतल्या नेत्यांनी महापौरांनी मान्य केलं असं म्हणायचं का आम्ही? ते महापौरांनी मान्य केलंय असं जी शब्दरचना वाक्यरचना
याच्यामध्ये चुकीचे आहे हे मी म्हणेन. परंतु उलट महापौरांचं आमच्याकडनंही अभिनंदन करू की खरंच असं काय असेल तर चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या अर्थी त्यांनी असं म्हटलं तर त्या अर्थी त्यांच्याकडे पुरावे असतील आणि ते त्यांना साधं होणार आहेत. दुसरी गोष्ट, रोडच्या बाबतीत ज्या पत्रामध्ये रोडच्या विभागाची चौकशी व्हावी, पण कुठेही त्यांनी असं म्हटलेलं नाही की त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये कुठे आम्ही कॉम्प्रो केलंय. जे डेब्रिज एक 80% पैसे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर्स खाऊन टाकतात. नाही, 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 काय काम सांगते ना. 20% काय काम होतं? नाही, पण काम काय होतं म्हणण्यापेक्षा आपण सगळे बघतोय ना रोड काय झाले ते. काम काय होतं म्हणण्यापेक्षा रोड काय आहेत हे तर बघतोय ना. हे तर लोक अख्खी मुंबई बघते. त्यामुळे त्यांच्या पत्रानुसार जर खरंच चौकशी होऊन काही सत्य बाहेर येणं तर येऊ दे. आम्हाला पण कुठे त्याच्यामध्ये कमीपणा किंवा ह्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आणि याच्यावरती बऱ्याच वेळेला अनेक तक्रारीच्या वेळेला पेनाल्ट्या मारून वगैरे त्या कॉन्ट्रॅक्टर, आता नेहमी हेच भांडण आहे, ब्लॅक लिस्टेड कॉन्ट्रॅक्टर. आता हे माझ्या बाजूला बसलेले सहकारी माझे सांगतील, एक कंपनी 10-10, 20-20 लोकांच्या नावावर येतात. हे काम कोणाचं आहे? हे सत्ताधारी पक्षाचं काम आहे की तो कोण आहे, कुठला आहे, काय? हे काम आहे प्रशासनाचं. आणि जेव्हा प्रशासनाकडे ती यादी येते, मग ज्या नियमाने आपण महापालिकाच्या नियमाने टेंडर पद्धतीने वगैरे येतं त्याला ती मान्यता असते. आणि ती मान्यता काय फक्त एकटा सत्ताधारी बसून देत नसतो, सत्ताधाऱ्याबरोबर बाकीच्या पण तेवढाच विरोधी आणि बाकीच्या सगळ्यांचा हातभार असतो त्याला. खरं. मुंबईमधले रस्ते नेमके कसे आहेत? मुंबईमधले रस्ते चांगले आहेत असा दावा किशोरी पेडणेकर करतायत. मी मुंबईकर आहे, मुंबईतल्या रस्त्यांवरती फिरतो. संदीप देशपांडेंना विचारत आपण मुंबईमधल्या रस्त्यांची काय नेमकी खरंच परिस्थिती. आणि गोपनीय पत्र महापौरांनी जे आयुक्तांना पाठवलेलं पत्र आहे त्याच्यावरती वर लिहिलंय कॉन्फिडेन्शियल हे पत्र आहे, ते गोपनीय पत्र बाहेर येतं कसं? या पाठीमागे नेमकं काही राजकारण आहे का? शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न आहे का? आपण बोलूयात एका ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर किशोरी पेडणेकर आणि संदीप देशपांडे आहेत. आपण चर्चा करतोय महापौरांच्या लेटर बॉम्बवरती. किशोरीताई, सरळ स्पष्ट चित्र दिसतंय, कालपासून महापौर बॅकफूटवरती आहेत. हा लेटर बॉम्ब येऊन आदळलाय शिवसेनेवरती. एक गोपनीय पत्र महापौरांचं थेट माध्यमांच्या हातात पडतं. काय काय प्रतिक्रिया आहे आपली? मुळात म्हणजे याची पण आयुक्तांनी चौकशी करायला पाहिजे. ठीक आहे, तो काय लेटर लिहिलं, पण गोपनीय लेटर एवढं बाहेर कसं येतं हे पण म्हणजे सगळंच प्रकरण विचित्र वाटतं. हा शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा किंवा महापौरांवरती सतत टार्गेट करण्याचा हे आहे. हे तर कोणीही सांगेल की प्रत्येकाला माहिती आहे की महापौर नवीन आहेत, कुठला अनुभव नसताना जे काही ज्या पद्धतीने म्हणजे आपल्याकडे जी आरक्षण पद्धत आहे त्याच्यातनं काही ठिकाणी तर आरक्षणचे उमेदवारही मिळत नाहीत. अशा याच्यामध्ये आमच्याकडे होते, त्याच्यामध्ये यांचा नंबर लागला. आणि या पत्रामध्ये म्हणजे त्यांनी जे म्हटलंय त्याच्यात तसं काही वावगं म्हटलेलं नाही की चौकशी करा तर करा, आमचीही तयारी आहे. चौकशीला कोणी नाकारत नाही आणि ती व्हायला पाहिजे. परंतु त्याचा जे एकदम मोठा अगदी खूप मोठं काहीतरी घडलंय आणि आता खिंडा हे झालंय असं जे भासवलं जातंय ते चुकीचं आहे. म्हणजे कुठल्या पद्धतीने पण तुम्ही शिवसेनेची बाजू मांडायला आलाय. महापौरांनी पूर्ण ते पत्र वाचून खात्री करून आपण स्वतः सही करून ते आयुक्तांकडे पाठवलंय. या बाबतीत महापौरांनी काही दुजोरा दिला? कारण कालपासून महापौरांचा संपर्क होत नाही. माझाही स्वतःचा संपर्क त्यांच्याशी झालेला नाहीये. परंतु बऱ्याच वेळेला म्हणजे मी जेव्हा आता नाही, पण महापौरांनी ते पत्र वाचलं होतं, त्याच्यावरती स्वतः सही केली आणि आयुक्तांकडे पाठवलं. मला जेव्हा मी विचारलं ना, बऱ्या आमचे देवळे साहेब आहेत म्हणा वगैरे, तर ते म्हणाले कधी कधी असं होऊ शकतं. म्हणजे होऊ शकतं काय की घाईघाईमध्ये हे प्रशासनाची म्हणजे अगदी मग त्या कोण जे असतील बाबा आले घेतलं निघाले असं मे बी. ताई, पण म्हणजे राजीनामा ठेवू शकता असं कोणी? असं विना वाचता इतक्या मोठ्या पदावरची व्यक्ती थेट अशी सही कशी करू शकते? आणि एक बदली झाली आहे काल, एका महापालिका कर्मचाऱ्याची बदली झाली, ती का केली आहे बदली? नाही, त्याची कारणं वेगळी आहेत. कधी नेमकं कावळा बसायला आणि फांदी मोडायला, त्यामुळे ते तुम्हाला मला वाटतं संदीप देशपांडेंना याच्यावरती बोलायचं. संदीप देशपांडे सूचक हसतायत. मला अमोल खरोखर हास्यास्पद वाटतात. एक नंबर एक की जसं किशोरीताई म्हणाले की प्रशासनाचं हे आलं असेल आणि सही केलं असेल, तर मला असं वाटतं मे बी जसं देवळे साहेबांनी त्यांना सांगितलं असेल त्याप्रमाणे. तर मला असं वाटतं आपण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. महापौरांची जेवढी मराठीत पत्र जातात त्याच्यावर महापौरांची मराठीत सही असते.
नेमकं हे पत्र आहे, हे इंग्रजीत पत्र आहे आणि त्याच्यावर इंग्रजी सही आहे. याचा अर्थ, आणि ते महापौरांनी नाकारलेलं नाही की हे त्यांनी लिहिलेलं पत्र आहे म्हणून, सही त्यांची आहे, त्यांनी मान्य केलं. याचा अर्थ तुम्हाला अर्थ नाही. नंबर 1. नंबर 2, ते पत्र कॉन्फिडेन्शियल वगैरे लिहायची काही गरज नव्हती. जर म्हणजे किशोरीताई पण म्हणतायत की पक्षाच्या प्रभाव की त्याच्यात काय चौकशी करायला सांगितलं, एवढं काय आहे त्याच्यात, जर एवढं काय आहे त्याच्यात तर मग कॉन्फिडेन्शियल तुम्ही लिहिलत का? आणि सुनील प्रभू पण होते ना, तेही पत्र लिहायचे, पण त्या पत्रावर मी आत्तापर्यंत कधी कॉन्फिडेन्शियल असं बघितलं नाही. आणि आज जेव्हा RTIचा जमाना आलाय तेव्हा नथिंग कॉन्फिडेन्शियल अबाउट इट, हाच संदेश. मग त्यामुळे ते पत्र लिहिण्याचा नेमका उद्देश काय होता, त्याच्यावर कॉन्फिडेन्शियल का लिहिलं होतं, काय ठराविक लोकांना त्याच्यामध्ये फक्त त्यांना त्यांची चौकशी हवी होती का, हे सगळे मुद्दे ह्याच्यामध्ये येणारच पुढे. त्या कर्मचाऱ्याची जी बदली झाली आहे, ताई म्हणतात की ती फांदी बसायचा. नाही, कर्मचाऱ्याची बदली म्हणजे आता कसं आहे, आपण ज्याला म्हणतो चोर सोडून संन्यासाला फाशी. आता महापौरांना कोणीच काही करू शकत नाही, त्या ज्या पदावर बसल्यात तिकडे त्यांची चौकशी होऊ शकत नाही, पक्षही कारवाई करू शकत नाही आणि प्रशासनही काही म्हणू शकत नाही. शेवट त्याच्या आधी कोणाचा तरी बळी द्यायला लागेल म्हणून त्या बिचारा कर्मचाऱ्याचा बळी गेलाय. ह्याच्यापेक्षा काही वेगळं कारण नाही. याच्यापेक्षा काही वेगळं खरं आहे, हे अगदी खरं आहे की शिवसेना अडचणीत आली आहे, हे मात्र अगदी खरं आहे या सगळ्याच्यामध्ये. पण एकट्या महापौर या महापालिकेमध्ये प्रामाणिक आहेत का? बाकीचे इतर कोणी अशा पद्धतीची मागणी कधी केली नाही. महापौरांनी आता ही थेट मागणी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत चोख कारभारासाठी ओळखले जातात. या सगळ्या प्रकरणात आता मुख्यमंत्री लक्ष घालणार का, आणि नेमकं या सगळ्यामधून आता काय हासिल होणार आहे, आपण बोलूयात. एक छोटासा ब्रेक घेतोय लगेचच. पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये. महापौरांचं लेटर बॉम्ब आपण चर्चा करतोय. संदीप देशपांडे, कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये आपण आता आहोत. महापौरांनी ही मागणी केलेली आहे, याच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं, आणि खरंच मुंबईकरांसाठी हे धक्कादायक आहे. 80% पैसा जर भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आणि कॉन्ट्रॅक्टर्स लॉबीच्या खिशात जात असेल तर खरंच हे धक्कादायक ना. माझ्या मते धक्कादायक हे नाहीये की याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, हा जगाला माहिती आहे आणि तो वारंवार आम्ही उघड केलेला आहे. धक्कादायक हे आहे की आता महापौर म्हणतात याच्यात भ्रष्टाचार आहे. दोन वेगळ्या गोष्टी. त्यामुळे की रोडमध्ये भ्रष्टाचार आहे का, तुम्ही कुठल्याही चेमड्या मुंबईकराला विचारा ना, चेमड्या लहान मुलाला विचारा, तो काय सांगेल, हो आहे भ्रष्टाचार. पण धक्कादायक हे आहे की जे सगळेजण म्हणत होते आणि जे सत्ताधारी पक्ष ऍक्सेप्ट करत नव्हता ते महापौरांनी एका लेटरमधनं ऍक्सेप्ट केलं. हा मुंबईकरांना खरा सुखद धक्का आहे असं म्हटलं पाहिजे. ताई, या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिवसेनेच्या महापौर आहेत, महापौरांनी ही मागणी केलेली आहे. पक्षाची आता या सगळ्यावरती नेमकी काय भूमिका आहे? मुळात ज्या लेटरवरनं आपलं संभाषण चाललेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही महापौरांनी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीये किंवा कुठल्याही क्वालिटीमध्ये कॉम्प्रो करा ह्याचाही प्रयत्न दिसत नाहीये. आणि ज्याप्रमाणे विरोधी पक्षांच्या सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते फक्त नुसतं भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार असं नुसतं बोंब मारत राहून चालत नाही. त्याच्यासाठी ज्या वेळेला जे आपण रोड केलेले आहेत त्या रोड बाबत नाही, पक्षाची आता या लेटर बाबतीत महापौरांच्या भूमिकेबाबत पक्षाची काय भूमिका आहे? आपल्याकडे वेळ कमी. आमचंही म्हणणं त्याचं आहे की होऊन जाऊ दे चौकशी, काय फरक नाही पडत, होऊ दे, येऊ दे खरं काय ते, येऊ दे खरं काय ते. पण ठीक आहे, हे जे लेटर आहे किंवा हे जे पत्र आहे, एक हिंदीमधली एक म्हण आहे, मला कार्यक्रम संपताना ती सांगावीशी वाटते की जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. संदीपराव, या सगळ्यातून म्हणजे किशोरीताई तुमचं अभिनंदन, तुम्ही पक्षाची बाजू खूप छान मांडली. पण या सगळ्या लेटर बॉम्ब मधून मुंबईकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय कळायचं ते कळलेलं आहे. पण एकूण ही जी सगळी परिस्थिती आहे ही कुठेतरी नक्की बदलली पाहिजे, हीच सर्वसामान्यांची इच्छा असते. आपण दोघंही स्टुडिओमध्ये आलात, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केली. आपले मनपूर्वक आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.